जिजाक्का, लखुजी राजांनी आपण घेतलेला मुलूक म्हणजे शहाजी राजांनी जितलेला मुलूक परत निजामशाहीत घ्यायला सुरुवात केली आहे. काय सांगता? पैजी खरं आहे हे. आबासाहेबांनी आपला मुलूक घेणं? मुलूक तुमच्या आबासाहेबांनी घेतला काय की आणखीन कोणी घेतला काय? यातना तर होणारच. आपल्या मुलखाचा भाग घेतला गेला हे जेव्हापासून ऐकलंय तेव्हापासून असं वाटतंय की आमचं काळीजच कोणीतरी कापून नेलंय. अहो का नाही राज, वाटणारच. तिथली रयत पण तुमासनी मानती. आत्ता पातूर बर का, घोड्यावर हौदा आणि हत्तीवर कोगीर अशीच उपराटी रीत चालू होती समधीकडे. बाजी आता स्वस्थ बसून चालणार नाही. पुन्हा चाल करू आणि आपला मुलूक परत ताब्यात ठेवू. का नाही राज, पर राघोपंतासनी येऊ दे. तिथं नेमकं काय हालचाल चालू आहे हे कळलं तर बरं. विराजी, रड्याला काय झालं आणि हे हातात काय आहे? आपलं राघोपंत आदिलशाही दरबारात गेलं तर त्यासनीच घेऊन आलोय. जिजाक्का, हा जबाब आहे आदिलशहाचा. राघोपंत, माफ करा आम्हाला. सवाल जबाबात तुमचा हकनाक बळी गेला. स्वराज्यासाठी गेलेला पहिला बळी. बाजी, आमच्या हातून अक्षम्य चूक घडली. पण राज, आता हे कोणाच्या बी हातात नाही. मधमाशाच्या मोळावर दगड पडलाय. आता रानभर झाल्या बिगर थांबणार नाहीत. म्हणजे ही सुरुवात वाटत असेल तर आणखीन काय काय होईल? वजीर आझम पत्तकान आनंदानं बेभान होतील आणि खलिता पाठवतील असं सांगत तुम्ही याला असं वाटलं होतं. पण तुम्ही तर गंभीर दिसताय. ते का बेभान होतील आनंदानं? वरची पायरी तर तुम्हाला मिळाली ना राव. ते का बेभान होतील? वरची पायरी म्हणजे निजामशहानं आम्हाला. अहो भलतीकडं कुठं जाताय राव? अहो अगोदर तुम्हाला सर लष्कराला मारायला पाठवलं होतं. पर आता शहाजी राज झालं. तुम्ही आता शहाजी राजांना मारायला जाताय. ही वरची पायरी नव्ह का? आम्ही विचारलेल्या सवालाचा हा जवाब आहे. एवढा मुलूक आम्ही मिळवला आणि मतलब मेहरबानी की है, वो तो अपना फर्ज था. वजीर आजम को बेवकूफ समझा है. तुम्ही असं का बोलताय आमच्याशी? अपना ही इलाका लेके हम आपको नवाजेंगे ऐसी उम्मीद मत रखो. उनका इलाका चाहिए और साथ में शाहजी राजा का कटा हुआ सर भी चाहिए. खंडागळे, अपने कुर्ते में रहो. असं म्या नाही म्हणत हो. हुजूर फतेह खान साहेबांचा बोल आहे ते. वाचा की, वाचा वाचा, नुसतं बघू नका.
लिवलंय ना, आम्ही आमच्या मनातलं सांगत नव्हतो. शहाजी राजा का कटा हुआ सर चाहिए. आप दोनों ने हमें उस नादान बेवकूफ फतेह खान जैसा समझ रखा है. हुजूर, गुस्ताखी माफ, मगर ऐसा हमने सपने में भी सोचा नहीं था. फिर शाहजी को बचाने की कोशिश क्यों हो रही है? कोशिश? पंडित, आप पंडित होंगे लेकिन हम बादशाह हैं, भूलिएगा मत. आपका वेरुल जाना, शाहजी की पूछताछ करना, यह सब बस एक बहाना था और कुछ नहीं. नहीं हुजूर. जुबान बांध पंडित. जैसे उस राघोपंत की गर्दन हमने कलम की है, वैसे आपके भी करने में हम इतना सा भी नहीं कतराएंगे. यह मोहम्मद आदिल शाह खुदा का भी खौफ नहीं मानता. आप क्या चीज है? नहीं हुजूर, जैसा आपका हुक्म होगा वैसे ही करेंगे. उस राघोपंत की गर्दन देखकर शाहजी के पैर डगमगा गए होंगे. उसे संभलने का मौका हमें नहीं देना है. उसके सारे इलाके हमें वापस चाहिए और सबसे पहले पूना चाहिए हमें. जी हुजूर. इजाजत हो, अभी तामीली हो जाएगी. रुकिए. यहाँ पंडित जी बहुत मायूस हो रहे हैं. उन्हें पूना लेने की बहुत चाहत है. क्यों पंडित जी? पंडित जी आप जाइए, पूना पे फतेह पाकर हमारा परचम पूना पे लहराइए और शाहजी को घसीटता हुआ यहाँ ले आइए. और अगर इस बार हुक्म की तामीली नहीं हुई, पंडित जी अंजाम जानते हैं आप. नाहीतर काय जिजाक्का? नाहीतर राघोपंतांच्या घरी आम्हीच जातो. नाही जिजाक्का, तुम्ही बाहेर पडू नका. मी आज जाऊन बघून येतो. गोमाजी काका, हे आपलं कर्तव्य आहे. राघोपंतांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वाहिलेत आणि अशा वेळी आपण त्यांच्या कुटुंबियांना आधार देणार नाही तर काय उपयोग? त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांची काय हालत झाली असेल याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. काय आभाळ कोसळलं असेल त्यांच्यावर. अशा वेळी तिथं बाई माणसानं असणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही जायचं म्हणत होतो. नाही जिजाक्का, बाहेरची परिस्थिती बघताय ना व? मी आज जाऊन बघून येतो. गोमाजी काका, मानानं सन्मानानं भेटा. आपण त्यांच्यावर उपकार करायला जात नाही आहोत, तर त्यांचं देणं लागतो म्हणून जातो. याचा विसर पडायला नको. जी जिजाक्का, येतो. जिजाबाईंना बोलावणं धाडलंय. त्या आल्यावर उलगडा होईलच. थोरला बाईसाहेब, आम्ही खोटं बोलत नाही. वेळेत तशी आले, काय करायचं? ओळखलात ना कोण आहेत ते? हो, घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला शंभू महाराजांची अहोरात्र सेवा रुजू करणारे पुजारी. आमचं नशीब थोर म्हणायचं, म्हणून एवढं तरी लक्षात आहे. का? काही गलती झालीये का? हो, आमच्या स्वारींनी दोन्ही देवस्थानांची पूजेची, अभिषेकाची, दिव्यांची, निवेदाची व्यवस्था लावली होती.
आणि तुम्ही हा जो काही स्वराज्याचा घाट घातलाय ना, त्यात पूजाच दूर लोटलीत. नाही, आम्ही पूजेबाबत अवाक्षरही काढलं नाही. मग नेहमीचा खर्च कारभाऱ्यांनी दोन्ही देवस्थानांकडे का नाही पाठवला? तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा, आम्ही योग्य ती व्यवस्था करतो. कारभारी, सासूबाई साहेब, ती उणीव का राहिली असेल हे आलंय आमच्या लक्षात. आम्ही तातडीनं अदा करतो. कुठून करणार? अदा करायला जवळ असते तर ही वेळ आलीच नसती. राहू दे, आमच्या खाजगीतून देऊ आम्ही. पण हे लक्षात ठेवा, आमच्या स्वारींना 12च्या 12 ज्योतिर्लिंगांची पूजा आपल्याकडून व्हावी अशी इच्छा होती. ती तुम्ही पूर्ण करा असं नाही. वाढ नाही केली तरी निदान जे चालू आहे त्यात तरी खंड पडू देऊ नका. यापुढे तक्रारीला वाव देणार नाही. आम्ही आमच्या खाजगीतून खर्चाची रक्कम अदा करतो. आता आम्ही देतोय असं म्हणालोय ना. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. वेळ आलीच तर अशीच समज द्या. कान धरा, त्याचंच मोल आमच्यासाठी मोठं आहे. त्यात रकमेची भर कशाला? नको, ती आम्ही देतो. आलोच. का नाही, राखेतून उभं राहायचं म्हणजे या जबाबाने आपण खचून गेलो असा आदिलशहाचा समज होऊ नये. आपल्याला मोहीम आखायलाच हवी. का नाही राज, आखू की मोहीम. पर लखोची राज एका बाजूनं पुढं पुढं सरकताय आणि दुसऱ्या अंगाला विजापूर करायची. राजे, फौजेच्या तनखा अदा करायच्या राहिल्या आहेत. आसारंभीच द्यायची असं ठरलं ना, मग का नाही अदा केल्यात? अहो राज, आता ते बोलत नाहीत म्हणजे तिजोरीत तेवढं नसेलच. काय हो, बरोबर का नाही? बरोबर. आता कुठल्याही पातशाहीकडून काहीही येणार नाही या गोष्टीची मनाला सवय लावून घ्यायला हवी. आपली दौलत आपणच उभी करायला हवी. राजी, पंत, सारा वसुली काटेकोरपणे करायची व्यवस्था करा. जी. राजी, आपण कोकणाकडे मोर्चा वळवू. म्हणजे तिकडं पार शिद्दी? सिद्धीपर्यंत जायची आवश्यकता नाही. त्याआधीच आपल्याला हवी असलेली रक्कम आपण जमा करू शकू. ज्वारीची तयारी करायला सांगा. विराजी, नाही, तुमचा चेहरा पिचलेल्या फळावानी का झालेला आहे? अहो बाजी काका, मला काही कळण झालंय बघा. अहो राजा आधी म्हटलं का सारा वसुली जशी जमल तशी भरायला सांगा. बरं, आता दंडानं वसुली करायची म्हणजे? अरे येडा का खोळ तू? दंडानं वसुली करा असं कधी म्हणलं राज? काटेकोरपणे वसुली करा असं म्हणलं. दोन्हीत फरक आहे का नाही? होय. काय? सारा वसुली परत पूर्वीसारखी होणार? इलाज नाही. त्याशिवाय खर्च कसा भागवणार? तनखा सुद्धा वेळेवर अदा झालेल्या नाहीयेत. पण मग स्वराज्यात आणि आधीच्या राजवटीत फरक तो काय राहिला? नाही नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. वेगळा?
तो कसा? आज कृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरचे पुजारी सुद्धा आले होते. त्यांचा खर्च आम्ही खाजगीतून भागवला. असा काही मार्ग. मग सगळाच खर्च खाजगीतून भागवू शकणार आहोत का आपण? स्वराज्याच्या दौलतीत भर पडली नाही तर कसे चालणार? आज आपण गरज भागवू, पण त्यानं कायमचे प्रश्न सुटणार नाहीयेत. जहागिरी सांभाळणं एवढं सोपं काम नाहीये. रयतेला तुटपुंजी मदत करणं हे राजाचं काम नाही. रयतेला एकदा खायला देऊन त्यांच्या समस्या सुटत नाहीत, तर त्या भूक बनून आपल्या समोर येतात. त्यांच्या समस्येवर कायमचा तोडगा काढणं हे राजाचं काम. रयतेच्या चेहऱ्यावर जर समाधान दिसत असेल तर राज्यात सुख नांदतं असं म्हणता येईल ना आबासाहेब? हो बाळा, पण हजारो हात हजारो पाय असणाऱ्या रयतेला चेहरा नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान असं सहजासहजी दिसत नाही, आणि ते ओळखता येणं हे राजाचं काम. काय झालं? आम्ही काही चुकीचं बोललो का? नाही, आबासाहेबांचे बोल आठवले. रयतेला चेहरा नसतो, त्यांचं समाधान राजानं ओळखायचं असतं. पण मग जसं राजाचं कर्तव्य आहे तसंच रयतेने सुद्धा ओळखायला हवं ना की राज्याची काय गरज आहे. घर चालवताना खर्च होतो ना, तसंच राज्य चालवायला सुद्धा खर्च येतोच की. वसुलीची वेळ आणाच कशाला? आऊसाहेब, संभाजीराजे, तुम्ही जरा बाजूला खेळा. आम्ही महत्वाचं बोलतोय ना. मामी महत्वाचं बोलावलंय. आम्ही राजा आहोत ना. बाळराजे, तुम्हाला तुमच्या आऊसाहेबांनी काय सांगितलंय? राजाने, राजपुत्राने कधी काही मागायचं नाही. आम्ही मागायला नाही आलोय, आम्ही द्यायला आलोय. आऊसाहेब, एक घ्या मोतीची माळ. मी राजा आहोत ना म्हणून दिले. संभाजीराजे, आम्ही मोहिमेवर चाललोय. हा. बाळराजे, अहो एकाच दिवशी एवढी घोडदौड कराल तर दमून जाल. आम्ही नाही दमणार. बर, तुम्ही नाही दमणार हो, पण हा तुमचा घोडा दमला असेल ना. त्याला मी आत्ताच गुरुचरे भरवलेत. त्याचं पोट भरलंय. बर, आणि हे पोट रिकामय की भरलाय? आम्ही तेच गुरुचरे खाल्लेत. आमचं पोट भरलंय. किती हो तुमच्या आबासाहेबांसारखंच वागता. त्यांनाही लहानपणापासून असाच लगाव होता. अगो बाई, अहो बाळराजे, या घोडदौडी तुमची मोत्याची माळ कुठे गेली? ती आम्ही आबासाहेबांना दिली. दौलतीत गरज होती ना म्हणून. जिजाबाई, झाली हौस पूर्ण. पुरे झाला आता हट्ट. कसली हौस? कसला हट्ट म्हणताय? स्वराज्याचा. सासूबाई साहेब, हो असं का म्हणताय? स्वराज्य ही आमची हौस नाही, रयतेची गरज आहे. स्वराज्य आमचा हट्ट आहे असं नका बघू. रयतेचा मोकळा श्वास आहे. लहान तोंडी मोठा घास घेताय जिजाबाई. दौलतीचं सोंग कसं घेणार आहात? पुजाऱ्यांना खाजगीतून खर्च भागवलात. असं करून
की बाळराजांच्या गळ्यातला डाग घेऊन खर्चाचा मेळ कसा घालणार आहात? त्यासाठी स्वारींचे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही सुलतानशाहीत काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्वारींनी भर घातलीच ना. आताही तोच विचार. किती जणांचे बळी घेऊन सुलतानशाहीत सुद्धा हीच परिस्थिती आहे असं उत्तर द्या. पण त्या सगळ्याची जबाबदारी, सगळ्याचं पाप हे पाचशहा वजीरे आजमच्या शिरावर होतं. पण आता हे राज्य तुमचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही तुमच्या शिरावर येते. याची जाणीव आहे तुम्हाला? किती जणांचा तळतळाट घ्याल आणि हे सगळं कोणाला फेडावं लागेल? आपल्याच पुढच्या पिढीला ना. गोमाजी, वर्दी न देता कोणाला घेऊन आलात? जी, राघोजी पंतांच्या घरातल्या माऊली आहेत जी. गोमाजी, वर्दी न देता कोणाला घेऊन आलात? जी, राघोजी पंतांच्या घरातल्या माऊली आहेत जी. राघोपंत, हे बघा, यात जे काही बोल लावायचे असतील ते आम्हाला लावा. यात यांचं तुम्ही कारभारात काहीच लक्ष देत नाही असे राघोपंत घरी सांगायचे मला. राघोपंतांना पाठवायचा निर्णय आमचा होता. तुम्ही आम्हाला बोल लावा. सोनदेवा बघा, राघोपंत ज्यांचं कौतुक मांडायचे ते हे दोघं आहेत. अख्ख्या दुनियेत कोणी असं धाडस दाखवलं नाही ते हे दोघे आहेत. जा, त्यांच्या पायावर डोकं ठेवा. उठा. औक्षवंत व्हा. जिजाबाई साहेब, राजे, या यज्ञात असंख्य समिधा लागणार हे राघोपंत आधीच म्हणाले होते मला. ही आमच्या घरातून पुढची समिधा तुमच्या पायी अर्पण करीत आहोत. तुम्ही त्याचं जे काही करायचंय ते करा. तुम्हाला भाषा येतात? थोड्या भाऊ. आजपासून तुम्ही आपलं काम समजून सुरुवात करा. आपल्यासारख्या मातोश्रींचे आशीर्वाद स्वराज्याला असतील तर आम्ही नक्कीच स्वप्न पूर्ण करू. ओ लखोजी राजे, तुम्हाला करणी करता येत असेल मग चेटूक बहानामती तर नक्कीच करता येत असेल. आमचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. अहो, वजीरे आजमनं फरमान धाडलंय की शहाजी राजांचं सर पाहिजे आणि तुम्ही हातावर हात ठेवून गादी काय उभत बसलाय? उठून काहीतरी करा. अहो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुमच्या वजीरे आजमना निरोप पाठवा म्हणावं आम्ही शहाजीराजांना पकडायला निघालोय. कुठं? ते पुण्याला नाही, पाटसला नाही, देऊळगावला नाही, इंदापूरला बी नाही. कुठं पकडायला, कुठं धाव घ्यायची? वेरूळ. शहाजीराजे तिथंच आहेत. आपण तिथं जाऊन त्यांना पकडायचं. उद्या सकाळीच निघूयात. तुम्ही तेवढं निरोप पाठवायचं बघा, म्हणजे त्यांचा तडपडणारा जीव शांत होईल. म्हणजे शहाजी राज त्यांच्याच वाड्यात आहे म्हणा की. आम्ही उर्दू का फारसीच सांगितलं. अहो, शहाजीराजे वेरूळ मध्येच आहेत. आपण त्यांच्या वाड्याला वेढा घालायचा आणि घुसायचं आणि तिथंच त्यांना पकडायचं. तुम्ही फक्त निरोप पाठवायचं बघा. असं म्या काय म्हणतो, म्या सवता जातो की कोणापाशी निरोप धाडण्यात धोका आहे. सवतात जाऊन येतो म्या. वाटलंच होत. हं?
वजीर आजम खुश होणार असतील तर निरोप घेऊन आपणच जायला पाहिजे ना. ते येडा बिडा का आहे ना ते तुम्ही बघा. एवढं मुंडक पाठवा तिकडं काय न्याय येतो. बाजी, कोकणाकडे जायची तयारी सुरू असेल ना? का नाही राज, नजरबाज पुरं गेल्या ती 10 कोसावर आपल्याला खबर मिळेल आणि मुक्कामाच्या जागा दुपारपर्यंत समजते आहे. बाजी, तुमच्यामुळे आपल्या सैन्याला एक नवीन शिस्त लागेल. बादशाही रीतिरिवाज सोडून नवीन काही कल्पना असेल तर बेशक सांगा. हा राज, जरा हुन्नरबाज गडी गावलं तर. म्हणजे कसं? म्हणजे असं बघा, नजरबाज किती बी झाले तरी फौजेतलं उमगत्यात, पण रयते त्यांच्यामध्ये मिसळून राहणारं गडी जर सापडलं तर काम लई सोपं होतंय बघा. बाजी, आम्ही नक्की विचार करू. सोनदेव, आम्ही मोहिमेवर जातोय, तुम्ही इथंच थांबा. आणि कारभारासोबतच तलवारबाजी आणि घोडसवारीचा सराव वाढवा. वेळ कधी येईल सांगता येत नाही. शास्त्राबरोबर शस्त्रही चालवता यायला हवं. जी. नाही, मी जाणारच. अहो पण असं जाता येत नाही सत्रेवर. अहो पण मला भेटायचंय शहाजन. राजाला भेटता येत नाही, तुम्ही जाऊ. मी भेटणारच. तुम्ही शहाजी राजे ना, तळपट तळपट होईल तुमचा. हे बाई, पांडाला येईल ते काय बोलतीये, जरा दमानं घे की. नाही, दम नाही घेणार मी. श्राप द्यायला आली आहे. माझ्या पोटूशी सुनेचा गर्भ पडला. रयतेच्या जन्माला येणाऱ्या कळ्या जन्माला यायच्या आधीच फोडून घेता बाई. आणि स्वराज्याचं सपन कसलं बघताय, कधी पुरा व्हायचं नाही. काय झालंय, एवढं का ओरडताय? यांचं शिपाई गडी सारा वसूल करायला आलत, ते बी जोर जबरदस्तीनं. मग निजामशाही, आदिलशाही आणि ही काय भोसलेशाही. काय फरक झाला? स्वराज्या बिराज्याच्या गमजा कसल्या मारताय, तसेच पुंडगिरी हाय. त्याच्या पायी माझ्या पोटोशी सुनेचं नुकसान झालं. 4-5 मासाचा गर्भ पडला. तुमचं बी हे 4-5 मासाचं स्वराज्य आहे ना, ते बी असंच गळून पडत. तुला राजा व्हायचा आहे ना, तू कधीच राजा व्हायचा नाही. हा श्राप आहे माझा. श्राप आहे माझा. हुजूर, बघाच तुम्ही, हे सोंग जास्त दिवस टिकत नाही. राजा म्हणजे काटेरी मुकुट असतंय, ते असं येऱ्या कबाळ्याला पेलवेल का? अगर हमारे हुक्म की तामीली होगी तो इस बात का सवाल ही नहीं आता. हमारा हुक्म क्या था उस बारे में बात करो, फिजूल की बातें नहीं चाहिए. हाँ, लखोजी राजे शाहजी राजा का सर लेकर यहाँ आएंगे, मतलब आएंगे. ये बात उन्होंने कही, अपनी जुबानी उन्होंने कही. नामुमकिन है ये. पर ते म्हणाले याडा टाकायला चाललोय, ते काय नुसतं तोंड बघून परत येतील? मुंडक घेऊन येतील, नाही म्हणजे तसं आम्हाला वाटतं. यानी कबूल कीजिए कि ये बात आपने बनाई है. हाँ, ये बात हमने कही है, लेकिन हमें यकीन है हुजूर, लखोजी राजे ऐसा ही करेंगे. बेवकूफ, ये बताने के लिए आप खुद क्यों आए? किसी के साथ पैगाम भेज देते. लखोजी राजा पर आपके जरिए हम नजर रखे हुए थे, लेकिन अब तो वो आजाद है. मैं फिर से जाता हूँ हुजूर. अब क्या वो आपका इंतजार करते रहेंगे? बेवकूफ इंसान. गलती हो गई हुजूर. लेकिन आप
आप जो कहेंगे वही करेंगे हुजूर। आप कहीं नहीं जाएंगे। बाहर भालाइत है, उसे हटाकर उसका भाला पकड़कर आप खड़े रहेंगे। जाओ। शाहजी का सर आएगा ना, तो उस भाले पर सजाकर दौलताबाद घूम आइए। उसके बाद हमारे सामने आना। तब तक अपना ये मुंह हमें मत दिखाना। जाओ, निकलो। जा रहा हूं हुजूर। बघतो काय बहला आणीत जा। तुम्ही आता कशा पायी आलात इथं? उशाप मागायला आलो आहोत. भावनेच्या भरात तुम्ही स्वराज्याला गैरअद्दीने बोल लावला. भावनेच्या भरात तुम्ही स्वारींचा उपमर्द केलाय. तुम्ही इथं असता आणि सवताच्या डोळ्यांनी बघितलं असतं तर ही भाषा केली नसती. टाळी एका हातानं वाजत नाही. आम्हालाही बोलू द्या. पुरातले कड पचवता येणारे नाहीत म्हणून तुम्ही बोललात हेच आम्ही म्हणतोय. पण घडलेल्या घटनेविषयी म्हणत असाल तर आम्ही कानोसा घेऊन खबरबात काढून आणि पक्की खातर केल्यावरच आम्ही हे विधान करतो. तुमचा गैरसमज झालाय आणि म्हणून शाप देण्याचा गैरअंदाज तुमच्या हातून घडलाय. कुठं घेतला कानोसा आणि खातर कशी केली? नाही सांगा ना, कुणाशी बोलून हे केलं? तुमच्या मुलाशीच राणीसाहेब बोलल्यात, दुसऱ्या कुणाचं सांगत नाहीयेत त्या. आणि त्यांनीच सांगितलंय की सारा न्यायला आलेल्या सैनिकांवर ते धावून गेले आणि त्यांना आवरायला तुमची पोटूशी सून मध्ये आली. तुमचा मुलगा शिवीगाळ करत होता. सैनिकांबरोबर हातापायी झाली आणि नुकसान मात्र तुमच्या सुनेचं झालं. हा अपघात आहे. त्यामुळे सगळा दोष स्वराज्याला देऊ नका. म्हणजे माझं पोर आणि त्याची बायको पायाची माती कुणी बी यावं आणि तुडवावं नाही का? पापणीला पाणी आणून राणी साहेबांना बोल लावायचं जरा थांबवा. त्यांनी एवढा खटाटोप केलाय ते काय मातीसारखी किंमत आहे म्हणून नाही, तर स्वराज्यात कुणाची आबाळ होऊ नये, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून केलाय. तुला काय कळतंय र? हा? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुझं जळलं असतं ना तर असं बोललं नसतं. त्यांचे काका विजापुरी दरबारात शिष्टाई करायला गेलेले असताना मारले गेले. तुम्ही त्यांना म्हणू नका की ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं. त्यांचं जळून सुद्धा ते स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले. अहो ही सुरुवात आहे. आम्ही शिकतोय, पडतोय, धडपडतोय, पण म्हणून शाप कशाला? मग त्यांच्या वाणी आम्ही बी येऊ का फौजेत? नाही नाही, आम्ही फौजेत यायला सांगत नाही आहोत. पण या कार्यात अनुभवी नजरेची, तुमच्यासारख्या थोरांच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे. मायेनं धीर द्यायला, खचल्यावर दिलासा द्यायला तुम्ही हव्या आहात. पण त्याही आधी उशाप हवाय. जिजाक्का, जिजाक्का, जिजाक्का लगेच चला. आपल्या आबासाहेबांनी वाड्याला वेढा घातलाय. चप्पा चप्पा छान मारो. शहाजी राजा को हमारे सामने पेश करो. आम्हाला माहिती आहे आपण आपल्या मर्जीनुसार काहीही करत नाही. आम्ही सुद्धा आपल्याला अडवणार नाही. पण आधी आत तरी या, नाहीतर आत्याबाई आम्हाला रागे भरतील. शहाजी राजे हमें जिंदा चाहिए. हमारे सिवा उन पर कोई वार नहीं करेगा. उन्हें सिर्फ पकड़ना है और हमारे सामने पेश करना है. निकलो. आमच्या थोरल्याबाई जाणतात आम्ही इथं पाहुणचारासाठी आलेलो नाही आहोत. पण आम्हीही सत्यच सांगत आहोत. राजे वाड्यात नाहीत, ते कोकण मोहिमेवर गेलेले आहेत. थांबा.
नव्हतं. वाड्यात राजा नाहीये, आम्ही राजा आहोत ना. आमच्या संगी युद्ध करा. तुम्ही पण राजा आहात ना, मग राजांनी कधी हात पसरवायचे नसतात. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या आऊसाहेबांनी. राजा कधीच कोणाकडे हात पसरत नाही. आणखी काय काय शिकवलं तुमच्या आऊसाहेबांनी? तलवार चालवायला पण शिकवलीये. हो, ही तलवार खरी आहे? हो मग. त्यांच्या आऊसाहेबांनी म्हणजे जिजाबाईंनी त्यांच्या आबासाहेबांकडे खरी तलवार मागितली होती. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. कारण खेळण्यातल्या तलवारीने त्यांचं मन भरत नव्हतं. ते अगदी तसंच पुढच्या पिढीकडे उतरले. बघता काय, ज्ञानातून तलवार बाहेर काढा. खरं आहे ना तुमच्याकडं की खेळण्यातली आहे? मग काढा बाहेर आणि युद्ध करा. संभाजीराजे, कोणाशी युद्धाची वार्ता करताय कळतंय का? शहाजी राजे अंदर नहीं है. कहीं भी छिपकर बैठे हो, उसे ढूंढकर हमारे सामने लाओ. आज हम यहाँ से खाली हाथ नहीं जाएंगे. भोसले लपण्या एवढे भ्याड नाही. मग पळण्या एवढे भ्याड आहेत का? बघा, कुठं लपून बसलेत ते. आबासाहेब, कामाचं झालं ना, आता तरी आत या. 2 शब्द मायेनं बोला. आम्ही पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. चलो. गोमाजी, पंडित जी, शाहजी राजे पूना में नहीं है. क्या? नहीं? वो कोकण में गए हैं. पंडित जी आप जाइए, पूना पे फतेह पाकर हमारा परचम पूना पे लहराइए और शाह जी को घसीटता हुआ यहाँ ले आइए. और अगर इस बार हुक्म की तामीली नहीं हुई तो पंडित जी अंजाम जानते हैं आप. क्या हुक्म है? इंतजार करें या लौट जाएं? नहीं, वापस लौटने के रास्ते अब नहीं रहे. हमें अपना परचम यहाँ लहराना होगा. लेकिन उससे पहले हम जो करेंगे वो जमाना सदियों तक याद रखेगा. ऐसा हम क्या करेंगे? पुन्हा बेचिराग करा, गाढवाचा नांगर फिरवा, जाळपोळ करून सगळी राख रांगोळी करा. आम्ही ही पाठ ठोकून बोरसाप करू. जिजाक्का, उगा कसदिल होऊ नका. मग काय हो गोमाजी काका, आम्हाला तर वाड्यात जायची सुद्धा लाज वाटते. वाड्यात जाऊन सासूबाई साहेबांना काय जबाब देणार? आजवर वाटत होतं
राजकारणाचा भाग म्हणून हे शत्रुत्व आहे, मनात काही नाही. पण आज आबासाहेबांनी आमच्याकडे नेहमीप्रमाणे पाहिलं सुद्धा नाही. स्वारींच्या विषयी कसं विचारलं ते बघितलं ना. ह्याचा काहीच परिणाम होणार नाही का? जिजाक्का तेच तर सांगत होतो मी. अहो हे समज त्या प्रत्येकानाला दाखवण्यासाठी आहे. जिजाक्का अहो राजवाड्यात नाहीत ना, हे अगोदरच मला थोरल्या धन्यांनी विचारलं होतं. आणि ते नाहीत हे बघूनच थोरलं धनी आता. पण मग आम्ही आलो तर आमच्याशी का नाही बोलले? उंबरठा ओलांडायचा नाही अशी जणू शपथ घेतली असावी तसे अंगणात आले आणि अंगणातूनच माघारी गेले. त्या फत्तेखानाला घाबरून वेढा घालत असतील तर. जिजाक्का उगाही प्रीतार्थ काढू नका. घाबरून नाही दाखवण्यासाठी म्हणा. गोमाजी काका शब्द बदलून परिस्थिती बदलत नाही. बर घाबरून नको म्हणूया, दाखवण्यासाठी म्हणूया, पण मग आमच्याशी बोलू नको, पोटच्या लेकीशी बोलू नको असं सांगितलं होतं का त्या फत्तेखानानं? अहो जिजाक्का रागावलोय, रागाच्या भरात वेडा टाकलाय हेच तर दाखवायचं होतं. मग तुमच्याशी कसं बोलतील? गोमाजी काका कोणाची वार्ता करताय? त्या फत्तेखानाला काय महाभारतातल्या संजय सारखी दूरदृष्टी आली होती का? इथं आमच्याशी बोलले असते, संभाजीराजांना जवळ घेतलं असतं तर कळणार होतं का त्यांना? अहो जिजाक्का तुम्हाला जेवढं वाईट वाटलं ना तेवढंच थोरल्या धन्यांचं बी काळीच कालवलं बघा. गोमाजी काका उगीच बाजू घेऊन आमची समजूत काढू नका. नाही जिजाक्का मी बाजू नाही घेत, अजिबात नाही. जे खरं आहे ना तेच सांगतोय. जिजाक्का तुम्हाला आठवलं थोरलं धनी जाताना त्यांनी मला आवाज दिला होता. गोमाजी बाळराजांना काहीतरी द्यावंसं वाटत होतं. बाळराजांशी बोलता बी आलं नाही म्हणून जीव गलबलला होता. जिजाक्का हे बघा काय दिले. आबासाहेब आम्हाला माफ करा. आम्ही गलत समजलो तुम्हाला. गोमाजी काका गोमाजी काका काय गडबड? जिजाक्का लय वंगाळ वार्ता आहे. मुरार जगदेवानं पुन्हा बेचिराग केलंय. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठानं शहाजीराजाच्या जहागिरीचं पुन स्वराज्याचा नि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा नि स्वातंत्र्याचा शहाजीराजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आधी शान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या पंडाचा कान मोडला, पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला.
आऊसाहेब आणि संभाजीराजे दोघांना हिराजी पेमगिरीवर घेऊन जाईल. त्यांच्या शिबंदी, हत्यार, दाणा पाणी, जनावर याची व्यवस्था बाजी करून देतील. वेरूळ रिकाम करून चालणार नाही. सगळा कारभार इथूनच सांभाळावा लागेल. कारभार इथूनच होईल. सोनोपंत त्याची धुरा सांभाळतील. शिक्कामोर्तब आणि पत्रव्यवहार इथूनच होईल. आऊसाहेब नसणार आपल्यासोबत. आऊसाहेब दुसरं लेकरू सांभाळायला जाणार आहेत. दुसरे लेकरू? हो, स्वराज्य. सब लोग कितनी तारीफ कर रहे हैं. दरबार में भी आपको नवाजा जाएगा, मगर असली बात तो आप जानते हैं. जो हरकत दुनिया का कोई भी आदमी सोच नहीं पाया, वो करने का हौसला शहाजी राजे रखते हैं. मगर अफसोस, बादशाह ने हमारे खिलाफ भी खबरगिर लगा रखे थे. मजबूरन हमें ये कदम उठाना पड़ा. अगर ना करते तो आपका सर धड़ से अलग हो जाता. आपको भेज रहे थे, ऐन मौके पर फैसला पलटकर हमें भेजा. बाजी राज, अहो बाजी राज घोरपडे म्हणा. अहो घाबरू नका सा. मी काय बी चुपचाप ऐकत नव्हतो. जुबान संभाल कर बात कीजिए बाजीराजे. तुम्हाला कोण घाबरेल? असं का? अहो तेच तर म्हणतोय मी. घाबरायचं कारणच काय? खान साहब, जश्न का माहौल है. पंडित जी की पूरी फौजें बहुत खुश है. काय पंडित जी, तुम्हाला तर इत्तला केलंच असेल. अहो खान साहेबांना सांगितलंय ना? काय हो, नाही सांगितलं? अहो काय पंडितजी, सांगितलं नाही सर तुम्ही खान साहेबांना? काय नाही सांगितलं? उगाच आमच्यात ठिणग्या टाकू नका. अहो चांगलंच बोलतोय, पण तुम्ही का वाकड्यात जाताय? अहो हत्तीच्या हौदातून लोळवलेली रान सवच काठीला उलटी बांधून आणलीत. हे खरं आहे का नाही? अहो दरबारानंतर फौजेला झणझणीत सागुतीचा भोग असणार आहे. हे सांगितलं? अबे हेच म्हणायचं होतं मला. फौज की हौसला अफजाई करने के लिए ये बात जरूरी होती है. मगर शहाजी राजे और पूना के बारे में आपने सुना तो आपको अफसोस नहीं हुआ? उन्होंने ये तो आपको लाया था. इतना तो एहसान फरामोश. साहब, शहाजी राजे ने हम पे कोई एहसान किया है ये नहीं मानते हम. आइए, बादशाह पधार रहे हैं. मामाजी काका थांबा. आधी डोळा भरून पाहू देत. कशाला? कधी एकदा नष्ट करू असं वाटतंय. बाजी, पायात घुसलेला काटा काढायच्या आधी आपण त्याला पूर्ण बघतो ना? का नाही राज?
अर्ध्यावर तुटला तर काट्याचा नायटा नाही का होईल? तसंच हे डोळ्यात साठवून घेऊ देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना काय काय त्याच्या भोवती आहे ते समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहार, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिना, ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना, ही कवटी म्हणजे आपली रयत असं सांगायचं असणार. फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही. आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू हा इशारा आहे. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. वा जिजाक्का, अभिमान आहे तुमचा. आमच्या नजरेला जे दिसलं तेच आम्ही बघितलं. पर तुम्ही 10 पावलं पुढचं बघितलं. उद्या काय असाय पाहिजे ते बघितलं. गावं जरी पेटवली तरी आमचं स्वराज्याचं स्वप्न कसं पेटवणार त्याला मुंहतोड जवाब द्यायलाच हवा. सगळ्यात आधी आपल्याला रयतेला विश्वासात घ्यावं लागेल. होय, आम्ही तोच विचार करतोय. आपणच एवढे हादरलेले असू तर रयतेची काय अवस्था आहे हे बघायलाच हवं. आजी, तुम्ही मावळात बघा, चाचपणी करा. आम्ही दुसऱ्या दिशेने निघतो. का नाही राज, लागलो निघतो मी. स्वारी, आपण असेच गेलो तर आपल्याला खरं मत कळेलच असं नाही. पण मग असं नाही तर कसं जाणार? त्याचाच विचार आम्हीही करतो. हुजूर, शाहजी राजा के पास अब पातशाह हजरत के नाम पर सिर्फ घोड़े भी जाएंगे तो भी काफी है. कहाँ फूटेंगे वो? शाहजी राजे को इतना कमजोर मत समझिए. बाजी राजे घोरपड़े, यहाँ पंडित जी को नवाजा जा रहा है. आप उनके बारे में कहिए. आता यांच्याविषयी काय बोलायचं? अहो, तोडा, कडी, मोहरे, वस्त्र, तुरा एवढं समज दिलं तरी बी पंडितजींचा चेहरा पडलेलाच. हमें पता है पंडित जी मायूस क्यों है. पंडित जी मायूस है क्योंकि हमने हमारी बात अब तक पूरी नहीं की है. क्यों पंडित जी? और इसलिए शर्म के मारे गर्दन झुकाकर खड़े हैं. हमारा हुक्म था कि शाहजी राजे को घसीटते हुए यहां ले आइए. सही फरमाया हमने? जी, पर वो वहां पर नहीं थे इसलिए हमने पुनः जला दिया, शमशान बना दिया. सुभान अल्लाह. लेकिन इसका इनाम भी तो मिला आपको. मिला ना? तो फिर जाइए, आपने जो काम अधूरा छोड़ा है उसे पूरा कर आइए. उस गद्दार शाहजी को यहाँ घसीटते हुए ले आइए. जाइए. रुकिए. अब आप नहीं,
अब ये जिम्मा रंडुल्ला खां को सौंपते हैं। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. या गावात एका दिवसासाठी आम्हाला आश्रय मिळेल का? तुम्ही या बाईला पळून तर नाही आणल्या, नाही तुमच्यातली दिसत नाही म्हणून म्हणलं मोठ्या घरची दिसतीये. नाही नाही, हा माझा भाऊ आणि हे आमचं कुंकू. असं मग मला एक सांगा, या वक्ताला कुठली वारी? नाही, आषाढ नाही, कार्तिक नाही, माघ बी सरलाय, मग ही कुठली वारी? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. माऊली, तीनही वारी तुम्हाला ठाऊक आहेत. विठुरायाची कृपा. जास्त बोल नगस, आधी जबाब दे. अहो, आम्ही 12 मासी वारीला जातो. आम्ही जातो म्हणजे काय, तोच आम्हाला बोलावून घेतो. प्रत्येक एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन नाही झालो तर आमचं व्रत मोडेल. मग शेतीची काम मी आहे की माऊली. उगा दाजींना कशा पायी परपंचात गुतवायचं ना. अरे मग आस्तुरीला येळ देता येत नसेल तर लगीन कशाला केलंस? साधू व्हायचं ना. म्हणूनच या वेळेला आम्ही मागं लागलो की आम्ही येणार वारीला. दादा, आज मुक्कामाची व्यवस्था होईल का इथं? होईल ना, होईल. दादा म्हणून नातं जोडलंय. तोंड फिरवाल तर नरकात जाईल. ए सखू, सखू जी. बघ पाहुणे आले. हा, वय वय या. गठुडी ठेवा आणि पायावर पाणी घ्या. एक बरी आहे, भाकऱ्या थापायला नाही बसल्या, नुसत्या वाढतच आहेत. असं नाही, जिजाक्कांना भाकऱ्या बडीचा बी येतात. मधल्या बाईसाहेबांनी समज शिकविलं आहे. तुम्ही नका गोर घेऊ. बरं बरं बरं. आल्या. पुरे पुरे पुरे. दादा, बघा स्वारी नको म्हणतायत. स्वारी? कोण स्वारी? अव, मायेनं दादाला म्हणत असतील. उगा कशाला तुमच्या दाताखाली खडा आल्यावानी विचारताय? आणि काय हो, ती एवढी लाडानं तुम्हाला वाढती या, मग घ्यायला काय झालं? वाढ ग पोरी, वाढ. तू कसं खात नाही ते बघते मी. नाही बस बस बस. वारकरी आहेत ते, 12 मासी वारीला जातात. दारोदार काय पोटभर मिळतंय वय, म्हणून नसन राहिली सवय. राहू दे. कारभारणीचं मन मोडून डोळ्यात पाणी आणायची सवयच आहे ना. एक दिवस घेतली म्हणून काय झालं? अहो नाही नाही, आम्ही कधीच कोणाचं मन मोडत नाही. प्रत्येक स्त्री ही आमच्यासाठी रखुमाईच असते. बघा, रखुमाई म्हणता. आता वाढच. हो घ्या. पाहुणं, तुमच्या इठुराय आणि रखमाई बरोबर एक ध्यानात ठेवा. पोटाला पोटभर खाल्लं ना, मग कारभारीला बरं वाटतं. मग एखादा सोन्याचा डाग नाही दिला तरी चालतंय. काय हो? होय तर. आणि दाजी, आता आपल्याला पाठ तर टेकायचे, कुठं 2 हात करायचे? हा ना अजून. हा, घ्या घ्या. अजून नको, बस. घ्या. राज, दाजी, जिजाक्कांना काहीतरी व्हायला लागलंय. काय? होय.
ओ दाजी आत कुठं निघाला सा आज काय तुमच्या इटुरायची काकड आरती चालली होय आमच्या बहिणीला तुमच्या कारभारीला उलट्या होत आहेत अचानक वैद्यांना बोलवायला पाहिजे. मला ठाव आहे रानातून जाऊन मुळी घेऊन येतो चाटण दिलं की बरं वाटेल त्यास. ओ पाहुणं गुमान राहा रखमा मावशीला बोलवलं ती बघल सगळं. अहो आल्या की नाही रखमा मावशी पोरलंय घाबरी गुबरी झाली या. अहो मग बाहेर घेऊन या हवेला बरं वाटेल तिला. वय वय अहो का झेपत नाही तर कारभारणीला घेऊन कुणी वारीला निघतं वय. ये पोरी बस इथं तुला जरा बरं वाटेल. अहो त्या रखुमाई येणार होत्या ना कुठे राहतात? आले मी बघते. घे बाई घे. हे घ्या. ठीक आहे. बरं वाटेल घे. अहो हसताय काय सगळं? त्यांना त्रास होतोय तो आधी थांबवा. आता ह्यो तर असाच होणार 9 मास होणार. बाय पोटुशी हाय. बघा आणि तुम्ही म्हणतायचा मोठ्या घरची हाय म्हणून तेज आहे पण तसं नाही आहे. आई वयाचं तेज आहे. दाजी तुमच्या इटुरायचे आता आभार माना. अहो चांगल्या ठिकाणी आसरा देऊन तुम्हाला चांगली वार्ता दिली आहे. बाप होणार राहायचा. आत घेऊन जा तिला. कुणाची वंगाळ नजर नको पडाय. वय वय हा वंगाळ नजर नको पडाया. चल चल पोरी आत चल. वंगाळ नजर म्हणजे? सुलतानी हाशमांची वांगा नजर काय सुधीक सोडत नाहीत. धान्य म्हणू नका कोंबड्या बकऱ्या बायकांना पण उचलून घेऊन जाते. मग तुम्ही काय करता? हो दाजी आम्ही काय चुडा भरलाय का काय? हत्यार हायत. पांडवांच्या परीस अंगणातल्या झाडावर झाकून ठेवल्यात. हशम आलं की म्यानातनं बाहेर पडत्यात. वार मारता म्हणजे सगळी वस्ती लढती आहे वय. समधी लढते. अहो कोणी बी मागं राहत नाही. कमाल आहे. पण एवढी हिंमत कशी आली? अहो कवा कवा दाजींना समजून सांगत जावा. आजूबाजूला डोळे उघडून बघा म्हणाव मग समजन सगळं. अहो पण तुम्हा लोकांमध्ये हिंमत आली हे आम्ही डोळे उघडे ठेवून इकडे तिकडे पाहिले तर कसे समजेल? अरे लेका डोळे उघडे ठेवून बघशील ना तो समजल आपला राजा शहाजी राजा आहे. अरे लय पराक्रमी तो. फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय. जसा राजा तशी प्रजा होणारच ना. पण पुनवडी जाळली ना. म्हणून काय झालं? आता हाशम येत्यात आम्ही बी 2-4 गमावतोच ना. एक पुनवडी गेली म्हणून काय झालं? गुलामीत पिसण्या परीस लढून मानानं मरू.
सारे मुल्क में शाहजी राजा की चर्चा हो रही है। उनका हौसला दिन ब दिन दुगना हो रहा है। और आप क्या कर रहे हो? हुजूर, हम मंजिल के करीब हैं, बस आखिरी घाव बाकी है। वजीर आजम फतेह खान, आखिरी घाव शमशेर से किया जाता है, जुबान से नहीं। शाहजी राजे मैदान जंग में अपना हुनर दिखाते हैं और आप सिर्फ जुबानी जंग लड़ाते हो, वो भी नादान सरदारों के साथ। हम कांटे से कांटा निकाल रहे थे। खामोश! हम आपका रुतबा खारिज करते हैं। क्योंकि आप वजीर आजम की हैसियत नहीं रखते। फतेह खान को अंधेरे कोठड़ी में बंद करो। शायद अंधेरा इनकी आंखों को शर्म सिखाएगा। ले जाओ इन्हें। सुना है आपको पहरा देने का तजुर्बा है। आप फतेह खान के कोठड़ी पर पहरा देंगे। लखूजी राजे को और उनके भाई जगदेव को हमारे सामने पेश करो। भीती वाटतीये? तुम्ही आमच्या जवळ असल्यावर कसली भीती? संभाजी राजांनंतर 4 अपत्ये काळाने त्यावेळी स्वराज्याचा जन्म झाला नव्हता. त्यांना गुलामीत यायचं नसेल. पण आता स्वराज्याचा जन्म झालाय. मग का भीती बाळगायची? आणि एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? बाळराजांनी आपल्या आगमनाची जाणीव करून द्यायला जागा आणि वेळ काय निवडली ते बघितलंत का? म्हणजे आम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य रयतेत त्यांचे दुःख जाणून घ्यायला मातोश्री आल्यात. ती वेळ साधली आहे. जन्मापासूनच एवढं जाणते पण असेल, सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांची सोबत असेल, उगवत्या सूर्यनारायणाची साथ असेल, तर वाट चढणीचीच असणार. ओ पाहुणं, आमच्या बहिणीला घेऊन या. कुडमुंड्या जोशी आलाय. बाळाचं भविष्य बघू. या लवकर. होय. आता कुणा कुडमुड्या ज्योतिषाचं भविष्य आम्हाला गरजेचं नाही वाटत. आमचे बाळराजे जाणते राजेच होणार. हो, नक्कीच. पण बाकीच्यांच्या समाधानासाठी जाऊया. त्या कानाने ऐकू आणि त्या कानाने सोडून देऊ. चला. अरे हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय. दादा रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट वांगाळ केलं नाही, देव तुझं बी काय करणार नाही. लक्षात ठेव, त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही. मोरले येईन ना तेव्हा अंगणामध्ये दोरीवर आंगड टोपडं वाळत घातलेलं असल आणि कोपऱ्यामध्ये दिवा नाही, समय तेवत असल. शबूत माझा खोटा ठरला तर घेतलेलं धान्य परत करीन, पण तशी वेळच येणार नाही. ऐके नाही सुखी. माझ्या घरी पाळणं कधी हलत सांगशीव काय? त्यासाठी तू घरी थांबशीव काय? ओ जोशी, आमच्या घरी पाहुणे आले. माझी बहीण आहे, तिचं भविष्य बघा. फोटोशी आहे. सांगायची गरज नाही, चेहऱ्यावरच तेजच सांगतय. अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल. आणि काय काय निरीक्षण आहे तुमचं? आणि राजाची राणी आईसा.
जोखीम घ्यायची सवय आहे. 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्या. बरोबर नसेल तर तोंडात मार माई. हे अगदी खरं सांगितलं. आणि बाळाचं नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहराच सांगतोय ना. बाळ बाळ काळावर राज्य करील. पण माई, किती बी उंच झाला ना तरी तुझा शबूत त्याच्यासाठी लाख मोलाचा असेल. आज आमच्या घरी हात ओले केल्याशिवाय सोडणार नाही. हा, तिच्या दादल्याचा हात बघा. हा, तरुण पण इथून राहायच्या नादी लागलाय. त्याचा तो नाद कवा सुटल. अरे ही तर काय करतो? फौजाचा नाव काढशील. अरे असलं हात टाळ कुठं नाही, हत्यार उचलायला जन्माला आलीयेत. अरे उचलून त्यांचं सोनं कर. शहाजीराजांची ओळख आहे आपली. चल त्यांच्याकडे नेतो. माऊली, तुम्ही शहाजी राजांना ओळखता? पण कसं काय? तुम्ही तर कुडमुड आहे ना? माऊली, अहो गावगाव फिरतो, मग त्यांच्या गडीवर जाणार नाही का? लई चांगली आहेत ती. अरे वारी करण्यापरी चल त्यांच्याकडं नेतो मी. घटवळ की आपली. चल. आपकी बात खत्म हुई? हमने आपको पहले मौका दिया था. आपने जितना बयां किया, हम यकीन करते हैं कि सब कुछ सच है. हुजूर, आपके सामने हम बस बस, अब हमें अपनी बात कह रही है. हमारी नजर से आप शहाजी राजे को पकड़ नहीं पाए क्योंकि वो आपके जमाई है. रिश्ता बीच में आ रहा है. एक तरकीब हमने सोची है. अब देखिए आप शहाजी राजे को जल्द से जल्द कैसे लेके आते हैं. हम कुछ समझे नहीं. तरकीब यह है कि जब तक आप शहाजी राजे को जिंदा या मुर्दा लाते नहीं, तब तक आपके भाई जगदेव राजे हमारे पास रहेंगे. देखते हैं कौन सा रिश्ता आपके लिए नजदीक का है. जगदेव राजे को हिरासत में ले लो. उनकी मेहमान नवाजी करने का मौका मिला है, उसे यादगार बनाओ. ले जाओ. कुणासमोर नको, इथं बोला. बोला. काय जे दिसलं तेच सांगितलं ना. चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत. हात दुखतोय, सोडा ना. चुकीचं म्हटलं का? पण तुम्ही कारभारणी समोर बोलत होतात, इथं सांगा. ते सासऱ्याचं काय म्हणत होतात? ते तुम्हाला बी शहाजी राजांवादी सासऱ्यांकडून धोका आहे. काय म्हणता? गळपटला का? अरे काय? अरे शहाजी राजा बघ, एकीकडून सासरा आहे, एकीकडून इजापूरचं सैन्य आहे, एकीकडून मुघलांचं महाबत खान आहे. अरे 3 शाया अंगावर घेतोय, पण गडी डगमगला नाही. ऊन आहे काय चून आहे, सह्याद्री वाणी खमका आहे. एवढं सगळं तुम्हाला दिसतं?
नाही पटत. खरं सांगा, काय सगळ्या खबरा कुठून काढताय? का एकावर एक थापा मारताय? अहो विठुरायाची आण यातले एक सुधी लटकन आहे. मग तुम्हाला कळतं कसं? अरे आमचा बी लय मोठा गोतावळा आहे. पोळ्याच्या जाळ्यावानी पसरल्या ती समधी. जे दिसतं ना ते एकमेकांना सांगतोय. आणि कुणी तुमच्यावरच धाड टाकली तर? अवघड काय आहे, लगेच फकीर बनतो. आम्हाला धरायला येणारे आमच्याच पायावर डोचके ठेवतात. का नाही राज? अहो भ्या वाटत असता जर तर पुण्याची खबर तिथपर्यंत गेली असती की. म्हणजे अजून गवगवा झाला नाहीये तर? अहो तिथं आसमानी सुलतानी दोन्ही संकट हातात हात घालून आहे ती. पर जगण्याच्या लढ्यात बाकी गोष्टींची सूद अहो किती जण नसती. हाताच्या बोटावर मोजणे इतकी. हा पर राज, त्यांच्यामध्ये लई भरोसा आहे बरं का. अहो बोलत्यात ती अशी संकट आधी बी होती की, तर त्या पायी शहाजीराजांनी माघार घेऊ नये. आम्ही ज्या वस्तीत आहोत तिथेही हाच विश्वास आहे. माझी थांबा. माझी थांबा. अहो सोनदेव आहेत ते. तलवार म्यान करा तुमची. अहो काय पंत, जरा आवाज तरी द्यायचा की. आता राजांना थांबवलं नसतं तर पात फिरलं असतं ना. राजांनी बोरू बरोबर आम्हालाही पात बाळगण्याची आज्ञा केली. आम्ही जरी वार केला नसता तरी अडवला नक्कीच असता. भले शाबास. काय म्हणतोय लोधी? भेट चांगली झाली ना? कसं ते तुम्ही ठरवा. त्यानं जड जवाहीर संगे देऊन बोळवण केली. लोधी ना जड जवाहीर. अहो काय बोलताय काय पंत? दिल्लीच्या तख्तावर बसायचं असेल तर शहाजी राजांचा पाठिंबा तुम्हाला द्या, पण त्याचं काही मोल असायला हवं. तो म्हणाला मोल तिथं तख्तावर बसल्यावर देऊच. मी म्हटलं ठीक आहे, तेव्हा मोल द्या. आता बयाणा म्हणून द्या. वा सोनदेव वा. त्याला जिंकणं फार सोपं नव्हतं. तुम्ही खूप मोठी कामगिरी केलीत. पंत नाही, पात्यापेक्षा तुमचं डोचकच लई छाक चालतंय. सोनदेव, आणखी एक कामगिरी कराल? आज्ञा राजे. शिवनेरीवर जा. तिथं विश्वासराव सगळा कारभार बघतात. लोधीकडचे काही डाग नजराणा म्हणून घेऊन जा. आऊसाहेबांना सोबत घेऊन जा पेमगिरीवरून. त्याला जुन्या नात्याची आठवण करून द्या. नवं नातं जोडायचंय हे सांगा. पाहूया विश्वासराव काय निवडतात, नातं की नजराणा. कसले भास. की अशुभ संकेत. अहो येत्याल दमदारा जरा. काय व पाहुणं, कुठं गेलं कुठं तुमचं दाजी? अहो येत्याल येत्याल न येऊन कोणाला सांगतील? असं सोडून जायचं मनात आणलं ना तो खोडे येऊन गाठू. असं सोडू देणार नाही. नाही नाही, ते असं सोडून जाणार नाही. तू नका सांगूस. अहो पण आमचं दाजी असं नाहीत. कशावर? तो बाप्या सोडून गेला असेल तर? खान जहान लोधी तो येणार होता ना, त्याचं काय झालं? चंबल पर्यंत पोहोचलाय तो. मुघल सैन्य पाठीवर घेऊन धावतोय त्यामुळे वेळ लागतोय.
तरी आता चंबल नदीच्या तीरापलीकडेच त्याचं सैन्य आणि कुटुंब कबिला ठेवून तो, त्याची 2 मुलं आणि 5 अफगाण एवढेच हत्तीवर बसून नदी पार करून आपल्या बाजूच्या तीरावर आले. कुटुंब कबिला मागं सोडून? अहो पण तिथे तर दुश्मन आहेत ना. पण वेळच तशी आली आहे. ते बघा, मशाली ती म्हणजे दाजीच असणार. हा, दाजी, हो दाजी होता कुठं तुम्ही? यांच्या तोंडचं पाणीच पडून होत बघ. म्हणजे आम्ही येणारच नाही असं वाटलं की काय? अहो त्या रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला या कानांना आपोआप ऐकू येतो. ओ दाजी, ते आम्हाला नका सांगू. असल्या थाप आपल्या कारभारीला ऐकायच्या आम्हाला नग. चल ग. जो अनुभव आपल्याला इथे येतोय तोच बाजींना मावळात आलाय. म्हणजेच रयतेचा आपल्यावर राग नाही, विश्वास आहे. आपण काहीतरी करू अशी आशा आहे. आता वेळ घालून चालणार नाही. उद्या सकाळीच आपण या वस्तीचा निरोप घेऊ. हे ऐकून आम्हाला उमेद आली. आपलं राज्य, स्वराज्य वाढावं असं जर सगळ्यांना वाटत असेल तर ते नक्की वाढेल. चला निघतो आम्ही. एवढी काय घाई झालीये? जणू काय जाऊन कुठं मोहिमेत झुंजायला जाणार आहेसा. राहा की 2-4 दिवस. 1 दिवसाचाच मुक्काम करणार होतो, पण तुमच्या प्रेमामुळे 2 दिवसाचा मुक्काम केलाच ना. ते आमच्यामुळे नव, बाळ येण्याची चाहूल लागली म्हणून राहिला. उगा त्याचं श्रेय आम्हाला चिकटू नका. होय दादा, पण एकाच घरी मुक्काम आमच्या नेमात बसत नाही. जावंच लागेल. थांबा, भाकर तुकडा बांधून देते. हे काय लगी निघाले? आणि फिराजदा तुम्ही काहून सोडायले? म्या कशाला सोडलं? आता ते जाणाऱ्याचं पाय रोखू नये म्हणतात. आता ते बी खरंच आहे. आता आमच्या घरी बघा, आमचा मेव ना 2 साल गुजरलं तरी निघायचं नाव काढ नाही. पण आता पुढं कुठं? तो पांडुरंग वाट दाखवेल, तिकडे पाय जाणार. घ्या. ओ दाजी, आमच्या बहिणीला मुक्कामी ठेवा आणि मग वाट फुटल तिकडे पाहायला जाऊ द्या. हा, तिची परिस्थिती नाही, 2 जीवाची आहे. ओ पाहुणं, तुम्ही बी ध्यान ठेवा. उग विठ्ठलाच्या नावावर कुठं जाऊ नका. हा, चला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. सोनदेव, तुम्ही कारभारात नौखे आहात. एवढे नजराणे देण्याची आपली परंपरा नाही, ती सुलतानशाहीत. अहो ते आपले नाहीच आहेत, लोधीकडून मिळवलेले आहेत. अहो पण मग आमच्या साक्षीनं नजर कशाला करायचंय? विश्वासरावांना नात्याची आठवण आहे की नाही ते राजांना बघायचं आहे. मगच सोयरिकीची बोलणी करायची आहेत. राजे सुद्धा हुशारीनं पाऊल उचलतात. आले. औक्षवंत व्हा. बसा. ही कुठली रीत? नातांपुढे नजराणांची काय मातब्बरी? कुणी केलंय गरबाहेर तर? चला चालू लागा. थोरला बाईसाहेब, आपण वर्दी दिले असते तर आम्ही स्वतः शिवनेरी खाली आलो असतो. तो मान आम्ही द्यायलाच हवा.
पण त्याऐवजी नजराण्यांचे अडथळे आले. ती गलती आमच्या सोनदेवांची. कारभारात नौखे आहेत. जमेल त्यांना हळूहळू. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. या आता. क्षमा सावी, पण शहाजी राजांना आपल्याला भेटण्याची इच्छा होती, पण आपल्या परवानगीशिवाय कसं भेटणार? आपला दरारा मोठा. आमचा कुठला आला दरारा? अहो, तुमच्या शहाजी राजांचा दरारा. त्यांना दुनिया घाबरते, आम्हाला नाही. बेशक आम्ही भेटीला उत्सुक आहोत असं सांगा, किंवा असं सांगा की जोपर्यंत तुम्ही भेटीला येत नाहीत तोपर्यंत तुमच्या आऊसाहेब गडावरच राहतील. आम्ही त्यांना अजिबात सोडणार नाही. जाण्याचा विचार आम्ही मांडलाच नाही. आपल्या घराण्याचे जुने ऋणानुबंध नव्या नात्यात बांधले जावेत म्हणून आम्ही आलो. आपली जयंती. संभाजी राजांसाठी मागणी घालायला आलात? वा वा. शिवाय देवी काय काय जुळवून आणेल हा तिचाच आशीर्वाद.